श्रावणी सोमवार 2026 शिवलिंगावर बेलपत्र कसे अर्पण करावे, किती व्हावे, बेलपत्र कधी तोडावे, संपूर्ण नियम आणि अचूक माहिती. बेलपत्र अर्पण केल्याने कोणते पुण्यफळ मिळते आणि बेलपत्र अर्पण करताना ही एक चूक टाळा, नाहीतर व्रताचे फळ मिळणार नाही. मित्रांनो, श्रावण सोमवारला शिवलिंगावर बेलपत्र वाहताना तुम्हीही ही चूक करत तर नाही ना? बेलपत्र नेमके कसे व्हायचे, किती बेलपत्र अर्पण करायचे, कोणत्या दिवशी तोडायचे नाही, एकदा वाहिलेले बेलपत्र पुन्हा वापरता येते का, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भगवान शिवांना बेलपत्र एवढे प्रिय का आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेलपत्र अर्पण करण्याचे संपूर्ण शास्त्र, पौराणिक महत्त्व आणि प्रत्येक नियम अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. 13 ऑगस्ट 2026 वार गुरुवार. या दिवसापासून हिंदू धर्मातील अतिशय पवित्र आणि सणांचा राजा मानला जाणारा श्रावण मास सुरू होत आहे. श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित महिना मानला जातो. शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण मासामध्ये श्रावणी सोमवार अतिशय पवित्र व्रत उपवास केले जातात. मित्रांनो, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीच्या दिवशी पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे. 17 ऑगस्ट 2026 सोमवार या दिवशी श्रावणी सोमवार साजरा केला जाणार आहे. या दिवशी भक्तजन मनोभावे शिवपिंडीवरती अभिषेक, पूजा, जप, उपवास करून अतिशय प्रिय असणारे बेलपत्र देखील अर्पण करतात. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बेलपत्राविषयी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून मी तुम्हाला देणार आहे. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धे अधुरे ज्ञान घातक असते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कोठेही स्किप करू नका. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही आपल्या चॅनलवरचा एकही व्हिडिओ पाहायचा विसरणार नाहीत. व्हिडिओला लाईक करा व मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा. आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र महिना म्हणजे श्रावण महिना. धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिना भगवान शिवांना अतिशय प्रिय आहे. तर आषाढी एकादशी पासून म्हणजे देवशयनी एकादशी पासून भगवान श्रीहरी विष्णू योगनिद्रेत जातात आणि सर्व सृष्टीचा कारभार भगवान शिवशंकरावरती सोपवतात. त्यामुळे श्रावण महिना भगवान शिवांना समर्पित महिना मानला जातो. श्रावण महिना भक्ती आणि शक्तीचा महिना मानला जातो. श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी विविध व्रत, वैकल्य, उपवास, उपाय केले जातात. श्रावणी सोमवारला अतिशय पवित्र उपवास भक्तजन अनेक श्रद्धेने करतात, कारण भगवान शिव भोळे सांब सदाशिव मानले जातात. ते अतिशय शीघ्र प्रसन्न होतात, परंतु ते तितकेच लवकर रागवतात देखील. शिवपिंडीवरती बेलपत्र अर्पण करण्याचे काही नियम आहेत, ते माहीत असणं गरजेचं आहे. भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी शिवशंभोच्या पिंडीवरती बेलपत्र आवर्जून अर्पण केले जाते. तर बेलपत्र अर्पण करण्याची योग्य पद्धत, नियम माहीत असणं तितकंच गरजेचं आहे. तर तुम्ही केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आता आपण पहिल्यांदा जाणून घेऊया बेलपत्राचे महत्त्व काय आहे. भगवान शिवांना हे बेलपत्र इतके प्रिय का आहे. मित्रांनो, भगवान शिवशंभोची पूजा बेलपत्राशिवाय अपूर्ण मानली जाते. जसे श्री गणेशाला दुर्वा प्रिय आहेत, भगवान विष्णूंना तुळस प्रिय आहे, तसेच भगवान शिवशंभोंना बेलपत्र अत्यंत प्रिय आहे. मित्रांनो, आता अनेकांच्या मनात एक प्रश्न येतो की भगवान शिवांना बेलपत्रच इतके प्रिय का आहे. शिवपिंडीवर बेलपत्र अर्पण करण्यामागे नेमकी काय कथा आहे, याविषयी एक प्रचलित पौराणिक कथा सांगितली जाते. समुद्र मंथनाच्या वेळी देव दानवांनी अमृत मिळवण्यासाठी क्षीरसागराचे मंथन केले, परंतु अमृत मिळवण्यापूर्वी अत्यंत घातक असे हलाहल विष प्रकट झाले. त्या विषाच्या प्रभावामुळे संपूर्ण सृष्टी संकटात आली. देव दानव घाबरले. सर्वजण भगवान शिवशंकरांना शरण गेले. सृष्टीचे रक्षण करण्यासाठी भगवान शंकरांनी ते हलाहल विष आपल्या कंठात धारण केले. त्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला आणि त्यांना नीळकंठ हे नाव प्राप्त झाले. परंतु त्या विषामुळे त्यांच्या शरीरात प्रचंड उष्णता निर्माण झाली आणि त्या विषाचा प्रभाव इतका होता की महादेवांना प्रचंड वेदना होऊ लागल्या. मित्रांनो,
शिवपुराणानुसार ही उष्णता शांत करण्यासाठी देवांनी भगवान शिवावर थंड पाणी अर्पण केले आणि त्यांना बेलपत्र खायला दिले. बेलपत्राच्या शीतल गुणामुळे शिवाच्या अंगातील दाह कमी झाला. तेव्हापासून भगवान शिवशंकरांना बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा रूढ झाली. याशिवाय बेलपत्राची 3 पाने ब्रह्मा, विष्णू आणि महेश याचे प्रतीक मानली जातात. काही जण महादेवांच्या 3 नेत्राचे तर काही जण सत्व, रज आणि तम या 3 गुणांचे प्रतीक मानतात. म्हणून श्रद्धेने अर्पण केलेले एक बेलपत्र ही भगवान शिवांना अत्यंत प्रिय मानले जाते. एक बेलपत्र ही भगवान भोळ्या सांब सदाशिवाला प्रसन्न करते. शिवपुराणामध्ये बेलवृक्षाला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. असं सांगितलं जातं की बेलवृक्षामध्ये माता पार्वतीचा वास असतो आणि तिची पाने भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहेत. मित्रांनो, भगवान शिवांना बेलपत्र इतके प्रिय का आहे यामागे आणखीन एक सुंदर पौराणिक कथा सांगितली जाते. शिवपुराण आणि स्कंद पुराणानुसार पार्वती कठोर तपश्चर्या करत असताना त्यांच्या अंगातून घामाचा एक थेंब पृथ्वीवर पडला. त्या थेंबापासून बेलवृक्षाची उत्पत्ती झाली असे वर्णन आढळते. बेलवृक्षाला माता पार्वतीचे स्वरूप मानले जाते. बेलवृक्षामध्ये भगवान शिवांच्या संपूर्ण परिवाराचा वास असतो. पवित्र वृक्षामध्ये भगवान शिव, माता पार्वती, श्री गणेश, भगवान कार्तिकेय आणि त्यांची कन्या अशोक सुंदरी यांचे अस्तित्व असल्याची श्रद्धा आहे. म्हणून शिवपिंडीवरती श्रद्धेने बेलपत्र अर्पण करतात. भगवान शिवच नव्हे तर संपूर्ण शिवपरिवाराची कृपादृष्टी भक्तावर राहते अशी मान्यता आहे. बेलपत्राला 3 पाने का असतात? आपण पाहिले असेल, बहुतेक बेलपत्राला 3 पाने असतात. या 3 पानांचे अनेक अर्थ सांगितले जातात. ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहेत. सत्व, रज आणि तम या 3 गुणांचे प्रतीक आहेत. शिवांचे 3 नेत्र दर्शवतात. त्रिशूळाचे प्रतीक मानले जातात. ओम या पवित्र अक्षराचेही प्रतीक मानले जाते. म्हणूनच 3 पानाचे बेलपत्र सर्वात शुभ मानले जाते. मित्रांनो, बेलपत्र कधी तोडावे? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, बेलपत्र कधी तोडावे? आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून प्रार्थना करत बेलपत्र तोडावे. बेलपत्र तोडताना हा मंत्र म्हटला जातो, ओम नमो बिल्ववृक्षाय सदाशिवप्रियाय नमः. हा मंत्र येत नसेल तर ओम नमः शिवाय म्हणत बेलपत्र तोडले तरी चालेल. मित्रांनो, कोणत्या दिवशी बेलपत्र तोडू नये? अनेक धार्मिक परंपरांमध्ये असे मानले जाते की खालील दिवशी बेलपत्र तोडणे टाळावे. यामध्ये सोमवार, अमावस्या, पौर्णिमा, संक्रांत, द्वादशी म्हणून हे बेलपत्र आदल्या दिवशीच आणून ठेवावेत. मित्रांनो, आता आपण पुढील प्रश्न पाहूया. बेलपत्र कसे तोडावे? बेलपत्र तोडताना झाडाला नमस्कार करावा. फांद्या मोडू नयेत. हळूवार पाने तोडावीत. जमिनीवर पडलेली सुकलेली पाने पूजा करण्यासाठी वापरू नयेत. किडलेली, फाटलेली, छिद्र पडलेली, सुकलेली पाने अर्पण करू नयेत. बेलपत्र किती अर्पण करावे हा प्रश्न अनेक जण विचारतात. शास्त्रात निश्चित संख्या बंधनकारक नाही. बेलपत्र नेहमी विषम संख्यात अर्पण करावीत. तुमच्या श्रद्धेनुसार 1, 3, 5, 11, 21, 108 बेलपत्र अर्पण करू शकता. जर वेळ कमी असेल तर एक सुंदर आणि अखंड 3 पानाचे एक बेलपत्र ही पुरेसे आहे. सर्वात महत्त्वाची आपली श्रद्धा मानली जाते. तर मित्रांनो, श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावरती बेलपत्र कसे अर्पण करावे? आता सर्वात महत्त्वाचा नियम जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. बेलपत्र शिवलिंगावर कसे ठेवावे? आपल्या धर्मशास्त्रातील परंपरेनुसार बेलपत्राचा गुळगुळीत भाग शिवलिंगाला लागेल आणि देठाचा भाग भक्ताच्या दिशेने राहील अशा प्रकारे अर्पण करावे. अर्पण करताना ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र जपत बेलपत्र व्हावे. प्रत्येक बेलपत्र भक्तिभावाने अर्पण करावे. तर मित्रांनो, बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा देखील प्रश्न असतो की बेलपत्रावर चंदन लावावे का? तर होय मित्रांनो, अनेक ठिकाणी बेलपत्रावर चंदनाचा छोटा टिळा लावून ते शिवलिंगावर अर्पण केले जाते. ही एक सुंदर आणि पूजा पद्धती मानली जाते. तर श्रावण सोमवारच्या दिवशी बरेच भक्तजन महादेवाच्या शिवपिंडीवरती 108, 51, 21, 151 असे बेलपत्र अर्पण करत असतात. तर बरेच वेळा असं काही होतं की एवढे बेलपत्र जर तुमच्याकडे नसतील तर मग अशा वेळी काय करावे? तर मग आपण एकदा वाहिलेले बेलपत्र पुन्हा वापरता येते का? अनेकांना हा प्रश्न पडतो. तर आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं जातं की भगवान शिवांना अर्पण केलेले बेलपत्र स्वच्छ असेल
तर ते धुवून पुन्हा अर्पण करता येते, कारण बेलपत्राला निर्माल्य दोष लागत नाही अशी परंपरागत श्रद्धा आहे. परंतु जर ते खराब झाले असेल तर नवीन बेलपत्र वापरणे अधिक उत्तम. मित्रांनो, श्रावण सोमवारच्या दिवशी जर तुम्हाला चुकूनही बेलपत्र मिळाले नाही, जर तुमच्याकडे उपलब्ध नसतील, म्हणजेच बेलपत्रच नसतील, तर मग अशा वेळी काय करावे? समजा तुमच्या परिसरात बेलपत्र उपलब्ध नाहीत, पण निराश होऊ नका. आपण एखाद्या शिवमंदिरामध्ये जातो. जर कोणी भक्तांनी शिवपिंडीवरती बेलपत्र अर्पण केलेले असतील, तर आपण काय करायचं? शिवपिंडीवरील ते बेलपत्र उचलून घ्यायचे आहेत. स्वच्छ पाण्याने ते धुवून घ्यायचे आहेत. तर ते धुवून घेतलेले बेलपत्र देखील तुम्ही शिवशंभोच्या शिवपिंडीवरती परत अर्पण करू शकता. यामध्ये कोणताही दोष लागत नाही. जर तुमच्याकडे एकच बेलपत्र असेल तर तुम्ही परत परत धुवून ते 108 वेळा शिवपिंडीवरती अर्पण करू शकता. पण ते स्वच्छ आणि धुतलेले असावे आणि स्वच्छ धुवूनच ते अर्पण करू शकता. भगवान शिव भावाचे भुकेले आहेत. स्वच्छ पाण्याने अभिषेक करा. दूध, दही, मध, गंगाजल अर्पण करा आणि मनापासून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. श्रद्धेने केलेली पूजा भगवान शिव नक्की स्वीकारतात. तर मित्रांनो, श्रावणी सोमवारला बेलपत्र अर्पण करण्याचे फायदे काय आहेत? म्हणजेच आपल्याला कोणते पुण्यफळ किंवा शुभफळ मिळू शकते? धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिवांचा आशीर्वाद मिळतो, मनशांती प्राप्त होते, नकारात्मकता दूर होते, कुटुंबात सुख समृद्धी वाढते, मनोकामना पूर्ण होण्यास सहाय्य होते, पापांचे क्षालन होते, अशी श्रद्धा आहे. मित्रांनो, श्रावण सोमवारला बेलपत्र अर्पण करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मनाची श्रद्धा, आपलं निर्मळ मनाचा भाव, शुद्ध मन आणि भक्तिभाव. फक्त नियम पाळणे पुरेसे नाही, तर भगवान शिवांप्रती असलेला प्रेमभाव अधिक महत्त्वाचा आहे. जर तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पद्धतीने बेलपत्र अर्पण केले तर तुमची पूजा अधिक शास्त्रसंगत आणि समाधानकारक होईल. श्रावण सोमवारच्या व्रताने तुमच्या सर्व मनोकामना, इच्छा पूर्ण होतील. भगवान शिवशंकराचे आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळतील. मित्रांनो, उपयुक्त व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर देखील नक्की करा, जेणेकरून त्यांना देखील ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यासोबत शेअर होईल. अशा नवनवीन धार्मिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी रोहिणी किचन चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही आपल्या चॅनलवरचा एकही व्हिडिओ पाहायचा विसरणार नाहीत. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. गणपती बाप्पा मोरया. जय श्रीकृष्ण. जय माता लक्ष्मी. धन्यवाद.